सागर सुपुगडे साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला रॉयल किंग जीजा सुनील देसाई यांच्या मालकीचा संघ। अर्थातच एक दिलदार संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सुनील देसाई साहेब, आणि संघाची कामगिरी मात्र कशी असू द्या या संघ मालकाने आपल्या संघाचा उत्साह नेहमीच वाढवलाय। अत्यंत महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून नॉकआउटचा सामना, अगदी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर मात्र आता ही लढत दोन्ही संघांसाठी करो अथवा मरोची असेल। नाणेफेक जिंकले टीम रॉयल किंग्स, रवी बोरगे कर्णधार यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। अगदी पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली आणि आता मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात। सलामीचे फलंदाज दाखल झालेत, एका बाजूला अनिकेत टेटमे आणि दुसऱ्या बाजूला पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर। षटक क्रमांक 1 सचिन आसवले, पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने, पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर वेगवान हाताळला जातोय। पहिल्या चेंडूवर मात्र लेगबाई स्वरूपात धावांचा श्री गणेश होत असताना एक धाव जोडली जाईल। गत सामन्यामध्ये 98 धावांचा पाठलाग करत असताना 88 पर्यंत मजल मारली होती MH50 फलटण। सचिन आसवले यांचा वेगवान चेंडू, फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून वाईट +1 या 2 धावा मात्र जोडल्या जातील। यस, या 2 धावा मात्र जोडल्या जातात धावसंख्येमध्ये। अगदी हलक्याने टॅप केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट आहे सीमारेषा लगत, वेगाने चेंडूवर येतील तद्वर मात्र इथे पहा काय घडलं जाईल। चेंडू अगदी शोधत असताना हात वर केलाय, म्हणजेच काय तर 2 धावा पूर्ण केल्या धावून। इथे पंचांकडे नजर असेल, अगदी चेंडू पाहिला जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये आहे की नाहीये, त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय येईल। यस, अगदी पंच कळवत आहेत गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव असेल। 1 डी या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना 4 धावा। अगदी सळवेगावचे सुपुत्र ओमी सकाळच्या सत्रापासून चांगलं गुणसंख्या लेखन करत असताना गुणलेखक म्हणून चांगलं काम राहिले त्यांचं देखील। सचिन आसवले, आकुट टप्प्याचा चेंडू, पूलचा फटका खेळायचा होता जरूर, चेंडू बॅटला लागल्यानंतर शरीरावर आदळतोय। अगदी क्षेत्ररक्षक यष्टीरक्षण करत असताना रवी बोरगे वेगाने आले जरूर, परंतु आता मात्र पाऊस पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू वेगाने येतोय, टाइम करणं तेवढंसं सोपं नसेल, परंतु तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळायचं असतं। सचिन आसवले, चेंडू पडल्यानंतर अगदी जलद गतीने जातोय। यष्टीरक्षक रवी बोरगे यांच्या हातामध्ये फलंदाज स्तब्ध उभे आहेत, त्यांना देखील चेंडू कळला नाही। अगदी फलंदाज अनिकेत टेटमे यांचे चेहऱ्यावरचे हावभाव पहा, त्यांना देखील चेंडू कळला नाहीये। खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय। 4 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा धाव फलकावर। अनिकेत टेटमे ऑन स्ट्राइक, ओव्हरपिच चेंडू, अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला जातोय। अनिकेत टेटमे यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहेत, पाण्यातून मार्ग काढत असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल। चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण। सचिन आसवले, मराठा वॉरियर जुळेवाडी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मानकरी, गोलंदाजी मार्कवर। शेवटचा चेंडू हलक्यात आणि टॅप करण्याचा प्रयत्न, अगदी शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय सचिन आसवले यांच्या माध्यमातून। पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाखेर टीम MH50 फलटण बिनगडी बाद 6 धावा। Six runs on board. End of the first over. Team MH50 फलटण। सचिन आसवले यांचं चांगलं षटक पूर्ण होत असताना अवघ्या 6 धावा खर्च केल्यात। हाय क्वालिटीज कॅमेरा, हाय क्वालिटीज ब्रॉडकास्ट, फुल HD व्हिडिओ शूटिंग, ड्रोन व्ह्यू कॅमेरा, नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता। अक्षय शेठ महात्रे, कुणाल शेठ महात्रे, ओम साई MTC लाईव्ह। अगदी तुमच्या कोणत्याही स्पर्धेला अथवा कार्यक्रमाला थेट प्रक्षेपण केलं जाईल। ऋषी पाटील
ऋषी पाटील यांचा पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त वेग आणि पहा संघमालक सुनील देसाई साहेब शिट्यांचा अगदी गजर करत असताना घनसोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये संघमालक असावे तर असे बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. अगदी चेंडू काय वेगाने जातोय. पडलेल्या पावसाचा कसा वापर करावा हे मात्र ऋषी पाटील दाखवत असताना DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचे कर्णधार आहेत आणि यष्टीरक्षकाला देखील थोडस चकित केलंय. चेंडू पडल्यानंतर वेगाने जात असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने आता मात्र थोडासा पाऊस पडलाय. खेळपट्टी थोडीशी ओलसर जरूर आहे परंतु त्या खेळपट्टीवर तुम्हाला खेळ करायचा आहे. ऋषी पाटील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. राऊंड द विकेट. ऋषी पाटील यांचा हाफ ट्रॅकर चेंडू अगदी हाफ व्हॉली फटका जरूर खेळलाय. एजे चेंडू खाली अप्रतिम लाजवाब झेल पकडलाय. एजे यांनी फलंदाज झेलबाद. पहिला धक्का टीम MH50 फलटण. रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. अजय खांडेकर जिंतीय संघाचा खेळाडू आहे. काय झेल पकडला. लाजवाब झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि तेच चित्र पाहायला मिळालं. पहिला धक्का MH50 फलटण. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज सागर साळुंके. आज त्यांच्या बॅट मधून पहिल्या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी षटकार हॅट्रिक अनिकेत टेटमे बाद झाले. त्यांनी देखील खेळली आहे. पहिलं अर्धशतक कोणत्या खेळाडूने झळकावलं असेल या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग तर नक्कीच मिस्टर PTPL राजेश पांडुरंग कुराडे यांचा उल्लेख करावा लागेल. काय विस्फोटक खेळी केली होती गत सामन्यामध्ये. 22 चेंडूमध्ये 70 धावांची खेळी. आता मात्र ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली पहिल्या मॅच मध्ये तो स्ट्राईक वर सागर साळुंके बॅटने खेळायचा होता. वेग आणि वेग प्रचंड वेग पाहायला मिळतोय ऋषी पाटील यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघातील खेळाडू आहेत. कर्णधार म्हणून चांगली कामगिरी. आता मात्र गोलंदाजी करत असताना बॅकफुटला जाऊन स्वतःसाठी जागा बनवायची होती परंतु स्वतः पायावर गिरकी घेतली. परंतु इथे गोलंदाजाने फिरकी घेतली. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 6-1. येस अगदी पहिला निर्धाव षटक येईल का. आता मात्र प्रेक्षक देखील चर्चा करत असतील. 5 निर्धाव चेंडू हाताळल्यात ऋषी पाटील या गोलंदाजाने. वेगवान गोलंदाजी अगदी जलद गती मारा पाहायला मिळतोय. 1 to go. पहिला निर्धाव षटक येईल का. लेट्स सी. पहिला निर्धाव षटक अगदी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या दुसऱ्या पर्वामध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज आहे DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड गावचा खेळाडू ऋषी पाटील. अगदी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत ऋषी पाटील यांच्यासाठी. निर्धाव षटक हाताळलं जात आहे. अगदी फलंदाजांना जागेवर खेळवून उभं ठेवलंय. जलद गती गोलंदाज आणि पहा अगदी ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकार खेचले होते. टीम रॉयल किंग्स संघाचे संघमालक सुनील देसाई साहेबांच्या माध्यमातून या निर्धाव षटकासाठी 101 रुपयांचं पारितोषिक जाहीर झाले. थँक्यू सो मच. अभिनंदन ऋषी पाटील. काय गोलंदाजी केली. आता मात्र या धावांची कोंडी फोडावी लागेल. पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यांना गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कर्णधार संघाचा नेता रवी बोरगे. रवी बोरगे यांचा पहिला चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. 1 धाव. अगदी दोन्ही संघांना हा करो अथवा मरोचा सामना आहे. नॉकआउटचा सामना आहे. खेळ तुम्हाला सर्वोत्तम द्यावा लागेल. आता नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. दोन्ही संघ अद्या अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढत असताना नॉकआउटचा सामना. जो संघ सामना जिंकेल त्याला नक्कीच पुढच्या फेरीमध्ये जाण्याची आशा पल्लवित होईल. रवी बोरगे पुढचा चेंडू. रवी बोरगे यांचा शॉट ऑफ लेंथ
छोटा जॅक अगदी क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये गोलंदाजी केली टीम रॉयल किंग्स, अगदी संघ मालक सुनील देसाई साहेब शिट्या वाजवत आहेत आणि का नाही वाजवणार, कारण गोलंदाजी चांगली केली आहे प्रत्येक गोलंदाजाने. सचिन असतील, ऋषी असतील आणि आता मात्र रवी. अचूक टप्प्यावर योग्य दिशेवर नियंत्रित मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळायचा होता, अपील जरूर केली आहे आणि पहा अगदी या शिट्यांचा आवाज पहा, ज्या प्रकारे प्रत्येक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. संघ मालक कुमारी जिजा सुनील देसाई अगदी जिजाऊंच्या लेखी, परंतु गोलंदाजाने प्रभावित मारा केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाज रवी बोरगे कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, दिशा मात्र खराब. पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. एक अवांतर धाव, वाईड बॉल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. अगदी हा क्रिकेटचा खेळ आहे. गत सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये ज्या संघाने 88 धावा ठोकल्या होत्या तो संघ धावांसाठी संघर्ष करत असताना या सामन्यामध्ये ओव्हरपिच चेंडू, बॅटची कडा लागली आहे. यस, स्वतः फलंदाज मात्र बाहेर येतील. चांगलं खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन, सागर होतील झेलबाद. 0वर सागर बाद. दुसरा धक्का टीम MS50 फलटण. यष्टीरक्षक अगदी चांगलं झालंय. सनी कंक यांच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. MS50 फलटण. अगदी या गोलंदाजाने, या संघाच्या गोलंदाजाने समोरच्या संघाला मात्र ब्रेक लावलाय, परंतु संदीप बावडेकर पाटणचा मॅक्सवेल अजून खेळपट्टीवर आहेत. नजर असेल मॅक्सवेल यांच्यावर, कारण मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. यांच्या बॅट मधून जर मोठे फटके आले तर मात्र काही चित्र वेगळं पाहायला मिळेल का. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 विशाल आलेत. विशाल यांना काही विशाल काय फटके खेळावे लागतील. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 2 गडी बाद, 9 धावा. रवी बोरगे यांचा वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, बॅटच्या स्टिकरला लागलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का. दुहेरीचा प्रयत्न, कॉलिंग मात्र चुकले आणि ते कॉलिंग खराब. पंचांकडे नजर असेल. यस, अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. यस, अगदी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल. ओम साई MTC आता मात्र इन ऍक्शन पाहायला मिळेल. यस, तिसरे पंच शहानिशा करत असताना अगदी तपासलं जाईल. यस, ऑनफिल्ड अंपायर आपला कॉल. यस, अगदी यस, अगदी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल. यस, नॉट आउट, फलंदाज नाबाद. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. येस, अगदी चला प्लीज फास्ट खेळा. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. येस, चला नक्कीच संघ मालकांचं देखील आम्ही कौतुक करू. सुनील देसाई सांगतात की पंचांशी चला वाद करू नये, कारण त्यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय, परंतु संघ मालक असे पाहिजेत. एकदा अशी खेळाडू दाखवायला पाहिजे. 2 धावेने टीमची धावसंख्या 11. 1 टू गो. विलास ऑन स्ट्राइक. विशाल अगदी मोठा फटका खेळायचा होता, बॅटची वरची कडा लागली. चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल आणि पहा हा शिट्ट्यांचा गजर आहे. या शिट्ट्या वाजतायत. 3 षटकांची होते सांगता. 12ला 2 टीम MS50 फलटण.
12 धावा धावफलकावर 3 षटकांची खेळाचा अंत झालाय. मॅच 50 फलटण. संदीप पावडेकर यांच्यावर मात्र नजर असेल आणि पहा इथे मात्र किरण मस्कर सर आणि हे असतं प्रेम, हे आपल्या तालुक्यावर असलेलं प्रेम पाहायला मिळतंय. अगदी शिवाजी यादव बॉस यांचा कटआउट जो आपण पाहतोय, अगदी त्या कटआउटवर रबर बॉल, पावसाळी रबर बॉल आहे आणि इथे मात्र अगदी तो कटआउट वरती पाणी टाकल्यानंतर हा कटआउट क्लीन केलाय. हे असतं क्रिकेटवरचं प्रेम आणि हे असतं आपल्या तालुक्यावरती असलेलं प्रेम. थँक्यू सो मच किरण पाठक मस्कर सर. अगदी खूप काही शिकण्यासारखं आहे या कृतीमधून. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका सजवलाय. फ्लाइंग स्लीप अगदी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव जोडली जाईल. संदीप बावडेकर अद्याप शांत आहेत आणि असं म्हटलं जातं की शांत माणसाचा कधी नाद करू नये, कधी ते आक्रमक रूप धारण करू शकतात. गोलंदाजीसाठी राहुल पुढचा चेंडू. राहुल अगदी चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू खेळला. एक धाव पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न झालाय. पाण्यातून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षक, त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. पप्पू पाटील मुकादम इन ऍक्शन या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु टीमची धावसंख्येचा विचार केला तर 15ला 2, 3.2 चेंडूंचा खेळ झाला. MH 50 फलटण. अद्याप मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत दोन्ही फलंदाज. मॅक्सवेल चेंडू खोदून काढायचा होता, अगदी बुंद्यात टाकलाय. परफेक्ट यॉर्कर आणि आपल्या गोलंदाजांसाठी पहा अगदी शिट्ट्या वाजतायत. हा शिट्ट्यांचा गजर, अगदी मंत्रमुग्ध वातावरण. बॅकफुटला जाऊन शॉर्टआर्म पुलचा फटका पंच केलाय. बॅट मधून आलाय चांगला साऊंड. वापर क्षेत्ररक्षक आहेत ऋषी पाटील, त्यांच्या हाताला लागून चेंडूला अगदी सीमारेषा बाहेर पास केलाय. चेंडू सीमारेषा पार. वाला काय फटका सजवला. अगदी ज्या प्रकारे धावांवरती कुठेतरी अंकुश लावला होता, तो मात्र आता धावांची कोंडी फोडली गेली. टीमची धावा संख्या 27. 1 टू गो. शेवटचा चेंडू अगदी हलक्या हाताने ऑन साइडला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. संदीप बावडेकर स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 28 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. टीम MH 50 फलटण. 4 षटकांच्या खेळाची होते सांगता. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील हे पाहायचंय. सिंगल धाव आली. 28 धावा धावफलकावर. पुढचा सामना शार्वी 11 विपक्ष श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. नॉकआउटचा सामना असेल. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलाय. मोठी लढाई पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. टीम शार्वी 11 विपक्ष श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. नक्कीच आपण ऐकूया अडीचशे अद्वैत मधुर संगीत.
ॲक्शन फलंदाज धावबा. अगदी या चिमुरड्यांनी देखील या सुमधुर संगीतावर आनंद घेतलाय. हे आहे क्रिकेट. संदीप बावडेकर ओव्हर पिच चेंडू सोडणार नाहीत. संदीप बावडेकर पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा पेटंट फटका षटकार. छत्तीस धावा धावफलकावर. संदीप बावडेकर आक्रमण करत असताना आक्रमण हा सर्वोत्तम पवित्र असतो. बॅकफुटला जाऊन पूल केलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतील. पकडला जाईल झेल. संदीप बावडेकर झेलबाद. शेवटचा चेंडू. 36 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज अक्षय आलेत. मोठा धक्का अगदी टीमला बसलाय, परंतु शेवटच्या चेंडूवर कितपत मजल मारेल. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन बॅट जरूर फिरवलंय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. टीमची धावसंख्या 36. अगदी 37 धावांचं लक्ष असेल टीम रॉयल किंग्स. चला तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. शार्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. एका बाजूला सुरेश काळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला श्री संदीप बागल साहेब यांचा संघ. यस मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे. म्हणजेच काय तर 2 पीटीपीएल खेळाडूंच्या दरम्यान ही नेक्स्ट लढत पाहायला मिळेल. पुढचा सामना अगदी 2 पीटीपीएल खेळाडू असतील एकमेकांच्या विरोधात. राजेश कुराडे एका बाजूला आणि एका बाजूला गणेश शिंदे. मोठी लढत. चला दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. अगदी आणि वेलकम. त्याचबरोबर आमचे जुहू गावचे सुपुत्र अर्थातच यतीन दादा भोईर, ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सर्व मैदानामध्ये ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली जाते आणि एक बेस्ट क्रिकेटर यतीन दादा भोईर. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची जी खेळपट्टी असेल ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात गेली ते यतीन दादा भोईर यांना मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. वेलकम यतीन दादा. खूप सपोर्ट राहतो दादाचा खऱ्या अर्थानं. जेव्हा स्पर्धा आम्ही भरवतो, जेव्हा टी शर्ट प्रिंटिंग असेल किंवा खेळपट्टी बनवणं असेल, यामध्ये यतीन दादाचा खऱ्या अर्थानं सपोर्ट राहिला आम्हाला. यतीन दादा विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक अधिक स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. हे यतीन दादा तुझ्या शुभ हस्तेच आम्ही टॉस घेतो. तुम्ही आलात तर मॅच आहे गणेश शिंदे विपक्ष आपण पाहिलं तर शार्वी 11 विपक्ष रेणुका देवी अशी मॅच आहे. टॉस आपण करतोय. दोन्ही टीम्स आहेत.
करूया मरूची मॅच दोन्ही टीमसाठी आणि टॉस जिंकल्या अर्थातच रेणुका देवी आणि कॉल येस शार्बी 11 कॉल टॉस जिंकले आणि निर्णय थोड्याच वेळामध्ये करतो. थँक्यू सो मच. यतीनदा बसून घे. सदतीस धावांचं लक्ष. चला टीम रॉयल किंग आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण MH50 फलटण अगदी सजवलेलं आहे. चला टीम रॉयल किंग सुनील देसाई साहेब संघ मालक थोडस फास्ट करूया प्लीज. 37 धावांचं लक्ष. अगदी हे लक्ष पार केलं जाईल का अथवा रोखलं जाईल हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. परंतु लक्ष छोटं आहे, कठीण केलं जाऊ शकतं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी जर केली, गोलंदाजीमध्ये अचूकता असेल, योग्य दिशेवर जर गोलंदाजी केली तर सामना रंगतदार होईल. अगदी पाऊस पडला आणि त्याचा फायदा मात्र टीम रॉयल किंगच्या प्रत्येक गोलंदाजाने घेतला. सचिन असतील, ऋषी असेल, रवी असेल, राहुल असेल आणि प्रणव, प्रत्येक गोलंदाजाने अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्यामुळे MH50 फलटणच्या धावसंख्येला मात्र आळा घातला होता आणि त्याचाच फायदा आता फलंदाजी करत असताना या टीमला घ्यावा लागेल. शिवाजी तो बॉस यांच्यावर असलेलं प्रेम कालपासून जर आपण पाहिलं तर अगदी त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार नवी मुंबई मधील प्रत्येकाने या स्पर्धेला भेट दिली आहे आणि त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करून आभार देखील व्यक्त करतोय. कारण आज जर पाहिलं तर पाटण तालुका रबर बॉल असू द्या अथवा टेनिस बॉल असू द्या, ज्या प्रकारे क्रिकेट ने उंची घेतले प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूला ज्या प्रकारचा व्यासपीठ मिळवून दिलंय संपूर्ण संघांचा आणि खेळाडूंचा खेळ बहरलाय, त्याच्यामध्ये या सातत्याने आणि प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल शिवाजी द बॉस यांचा आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटीचा. कारण त्यांच्यामुळेच आज हे चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण तुम्हाला खेळायला व्यासपीठ मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि ते व्यासपीठ मिळवून दिलंय. नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये बॉस यांचा वाढदिवस आहे आणि बॉस चषक याची देखील चर्चा रंगली जाईल. येस पंचांचा इशारा सामन्याला होईल सुरुवात. रवी बोरगे स्ट्राईक वरती असतील. गोलंदाज सोमाचा पहिला चेंडू रवी बोरगे यांच्या बॅट मधून आखूट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. सळवेगावचा ब्रँड दाखवणारा चेंडू सीमारेषा पार. षटकार. येस शार्बी 11 आपण नाणेफेक जिंकले. आपला निर्णय सांगायचा आहे प्लीज. 37 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. काय फटका सजवला. अगदी पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मनसुबे स्पष्ट आहेत. पायावर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र दबाव पाहायला मिळतोय. 7 धावा धाव फलकावर. आम्ही आधी देखील उल्लेख केला की तुम्हाला जर या धावा वाचवायच्या असतील, धावांचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, नियंत्रित मारा करावा लागेल. गोलंदाज सोमा. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी नटराज पद्धतीने स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना 1 धाव प्राप्त होईल. या चेंडूवर रवी बोरगे यांना टीम रॉयल किंग्स या टीमच्या टोटल मध्ये 1 धाव जोडली जाईल.
टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 8 धावा धावफलकावर. अगदी सळवे 11 सळवे गावचे फलंदाज आहेत रवी बोरगे, पाटणचा हार्दिक पांड्या आणि स्कोरर म्हणून देखील ओमी सर आहेत सळवे. आणि मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे विमा सल्लागार अमर कदम, ते देखील सळवेचे आहेत. सळवेचा बोलबाला राहिलाय आज या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू घेऊन सज्ज सोमनाथ जिंती. सोमनाथ यांचा हा चेंडू अगदी बैठक फटका, फॉलोइंग स्वीपचा फटका सजवलाय. अप्रतिम, अफलातून, कमालीचा फटका, दर्जेदार टायमिंग, चेंडू सीमारेषा पार. PTRBPL षटकार. कमालीचा फटका सजवला. रवी बोरगे यांच्या बॅट मधून संघाचा कर्णधार आहेत कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. टीमची धावसंख्या 14 धावा. 3 चेंडूवर 14 धावा खर्च केल्यात सोमनाथ यांनी. खराब गोलंदाजी, टप्पा सापडत नाहीये, टप्पा शोधावा लागेल. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील दिशा खराब आहे. अगदी चेंडू डाव्या एसटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड बॉल, अवांतर चेंडू हाताळला जातोय. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 15 धावा, 37 धावांचं लक्ष आणि सुरुवात खराब राहिली आहे. खांदे चुकलेले दिसत आहेत टीम MH50 फलटण. पुनरागमन करतील का? पुनरागमन करावा लागेल. खराब गोलंदाजी, खराब दिशा, वाईट बॉल. यस, अगदी शार्वी 11ने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडी, राजेश कुराडे आणि टीम आपण फलंदाजीसाठी सज्ज राहायचंय. 16 धावा धावफलकावर अवघ्या 3 चेंडूवर खर्च केल्यात. थोडेसे खांदे चुकलेले दिसत आहेत. कानामंत्र द्यावा लागेल सोमनाथ यांना. सोमनाथ यांचा हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुल, अगदी 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावर 4 चेंडू अखेर बिनगडी बाद 17 धावा. ज्या प्रकारची ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय, आजचा अंतिम दिवस, कोण होईल या दुसऱ्या पर्वाचा मानकरी. कालच्या दिवसामध्ये आरबी 11 SK वॉरियर्सने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज कोणते 2 संघ ठरतील आणि कोणत्या संघ मालकाचं स्वप्न पूर्ण होईल, हा पहिला क्रमांकाचा करंडक उंचवण्याचा ते देखील पाहिजे. सोमनाथ यांचा शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. रवी बोरगे यांच्या बॅट मधून अगदी फटका खेळला जातोय. यस पंच, अगदी यस, झेल पकडला गेलाय. आणि तास दरम्यान काय सोमनाथ यांनी पुनरागमन केलंय. शॉट ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळाला, बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. गुड क्वालिटी कॅच ऑफ द मॅच. फलंदाज झेलबाद. यस, अगदी कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करू. ओम साई MTC युट्यूबचं. अगदी युट्यूब लाईव्ह करणं तेवढंच वाटतं तेवढं सोपं नसतं. अगदी एका हाताने जेवायचं आणि एका हाताने कॅमेरा ऑपरेट करायचा. कॅमेरामॅन नीरज काचा, खरंच कौतुक करावं लागेल. आणि प्रत्येक कॅमेरामॅनचं कौतुक, कारण ज्या प्रकारे त्यांचं कामामध्ये समर्पण असतं. अगदी कुणाल शेठ मात्र ते देखील एका हाताने जेवतायत आणि एका हाताने ऑपरेटिंग चालू आहे, आणि कौतुक व्हायला पाहिजे. आदिनाथ पहिला चेंडू सेट ऑन फायर, पुढे टाकलेला चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता. फ्लिकचा फटका, चेंडू सीमारेषा पार. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग षटकार. या षटकाराने पहिल्या षटकाची सांगतात 23 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. टीम रॉयल किंग्ज. सन्मान घेऊया अतिथी कक्षामध्ये. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा. खऱ्या अर्थानं शिवाजी जाधव बॉस सोबत सातत्याने एक मित्र म्हणून राहणारा. अर्थातच आमचा यतीन दादा, कुठलंही काम असो, कुठलंही मैदानाचं काम असो किंवा टी-शर्टचं असो, यतीन दादा नेहमी सोबत राहतो. थँक्यू सो मच दादा. खऱ्या अर्थानं शब्दाला मान देऊन आलात आणि या कार्यक्रमाला भेट दिली, यासाठी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच.
शिवाजी द बॉस यांच्यावर असलेलं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांचा मित्रपरिवार. नितीन दादा मी विनंती करेल आपण निखिल दादा प्लीज आपण देखील या. खऱ्या अर्थानं फिटनेस म्हणजे निखिल दादा जेव्हा आला तेव्हा फिटनेस खऱ्या अर्थानं आम्ही बघितलं. म्हणजे मला वाटतं नितीन दादा एक जिमचा ट्रेनर देखील असेल पर्सनल. येस जिम ट्रेनर आहेत ते पर्सनल. आणि ॲज अ सिल्वर मेडल देखील त्यांच्या नावावरती आहे बॉडी बिल्डिंग मध्ये. आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबई श्री थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं भेटून. थँक्यू सो मच. या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील गोलंदाज. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. एकदा पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न नाही होणार कारण सामना अगदी जवळ येऊन ठेपलाय. विजय दृष्टिक्षेपामध्ये आलाय. टीमची धाव संख्या या सिंगलच्या मदतीने 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम रॉयल किंग्स. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला कट केलंय परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. पंच प्रवीण पवार सर, पनवेल, तुषार मांढरे सर, कोपरखराणे त्यांची देखील चांगली भूमिका राहिली आहे या सामन्यामध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. लेग कटर प्रकारचा चेंडू एक नैसर्गिक कोण प्राप्त केला जातोय एका डावखुऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूचे होते सांग. ओव्हर पिच प्रकारचा चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडू. 29 धावा धाव फलकावर. 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सामन्यामध्ये अगदी कलाटी देणारं षटक ठरेल का हे पाहायचंय. पुढचा चेंडू. फुल टॉस चेंडू अगदी इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फटकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल करणारा अधिनेत्यांचा षटकार. येस अगदी या षटकाराने मात्र 2 धावांची आवश्यकता. सामना आता खुला झालाय. एकतर्फी सामना आणि कुठेतरी पाऊस पडला आणि त्याचा फायदा टीम रॉयल किंग या संघाने घेतलाय. अगदी नाणेफेक खूप महत्वाची होती आणि अजित वाडेकर सर नेहमी म्हणतात की कर्णधार हा नेहमी नशीबवान असावा लागतो. नाणेफेक जिंकली, पहिली गोलंदाजी घेतली आणि पडलेल्या पावसाचा गोलंदाजाने घेतला फायदा. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम रॉयल किंग. संघ मालक सागर सुपुकडे गोलंदाजीसाठी आले आहेत. विजयी षटकार खेचण्याचा प्रयत्न. यस चेंडू जाईल सीमारेषा पार. फलंदाज अजय खांडेकर यांच्या बॅट मधून विजयी षटकार. अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम खेळ राहिला. चांगला खेळ टीम रॉयल किंग. जिजा सुनील देसाई यांच्या मालकीचा संघ आता मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि मॅच 50 फलटण मात्र पराभूत झालेत.